कल्याण कोळशेवाडीत बेपत्ता नगरसेवक प्रकरणात सुरू असलेले आरोप प्रत्यारोपावर आता पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणी घेटे यांनी या संपूर्ण प्रकरणातील तक्रारी आणि सुरू असलेल्या चौकशीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी उमेश बळीराम म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा देवदर्शनासाठी बाहेर गेलेला असून तो त्यांच्या संपर्कात आहे. मात्र काही जणांनी त्याला बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून बदनामी करण्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून काल ठाकरे गटाचे पदाधिकारी नीरज दुबे आणि अन्य 2 जणांविरोधात दखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. आज याच प्रकरणात ठाकरे गटाकडून उमेश म्हात्रे यांच्या तक्रारीविरोधात चौकशी करण्याचा अर्ज पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. त्या अर्जानुसार स्वतंत्र चौकशी देखील सुरू असल्याची माहिती एसीपी कल्याणी घेटे यांनी दिली. दरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाली नसून सध्या फक्त नीरज दुबे यांच्या अर्जासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथे काल उमेश बळीराम म्हात्रे यांनी एक तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा जो नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे आणि ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले, परंतु काही त्याचे पोस्टर लागलेले आहे की ते इथे नाही, तर तो त्यांच्या संपर्कात आहे, त्यांची बदनामी झालेली आहे, अशा स्वरूपाची एक त्यांनी अदखलपात्र स्वरूपाची तक्रार कोळशेवाडी पोलीस स्टेशनला काल दाखल केली होती. त्या अनुषंगाने ही तक्रारीची शहानिशा करा अशा स्वरूपाचा एक तक्रारी अर्ज आज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्याची चौकशी सध्या चालू आहे. शहानिशा करा तक्रारी अर्ज जो आहे तो कुणी दिलेला आहे आणि कोणाविरुद्ध काल त्यांनी किती जणांविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली? काल तक्रारी जी आपल्याकडे दाखल झालेली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला ती नीरज दुबे यांच्या विरोधात दाखल झाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने नीरज दुबेंनी आज एक वेगळा अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाची चौकशी आता कोळशेवाडी पोलीस स्टेशन. सर, आज ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आरोप केलाय की त्यांचा जो एक पदाधिकारी आहे त्यांना पोलीस वारंवार फोन करत होते, दबावामुळे कुठेतरी त्याचा रात्री मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला आणि 302 प्रमाणे पोलीस प्रशासन असेल किंवा उमेश म्हात्रे असेल यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी माहिती त्यांनी आज दिलेली आहे. या संदर्भात नाही, अशा प्रकारची माहिती कोणतीही पोलीस स्टेशनला अद्यापर्यंत प्राप्त नाहीये. जो अर्ज प्राप्त झालेला आहे नीरज दुबेचा, त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. कुठल्याही व्यक्तीची मयत असल्याची अशी नोंद आपल्याकडे आली आहे का? आणि अशा प्रकारचा जो ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे रमेश टिके यांना आपल्याकडनं फोन केला होता का आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं? नाही, तक्रार ती फक्त नीरज दुबे आणि इतर 2 लोक अशा स्वरूपाची तक्रार होती आणि त्याबाबत आता या पोलीस स्टेशनला आतापर्यंत काही दाखल नाही. काल आमच्या शिवसैनिकांनी जे नगरसेवक बेपत्ता आहे मधुर म्हात्रे व कीर्ती ढोणे यांच्या संदर्भात काही पोस्टर लावले होते, त्या संदर्भात उमेश म्हात्रे यांनी जी काही तक्रार दाखल केलेली आहे तर पोलिसांचा वारंवार जो काही प्रेशर होता, दबाव होता आणि त्या दबावापोटी आमचे कार्यकर्ते काल येऊ शकलो नाही, तर आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलेलो आहे. त्यामध्ये काल रात्री आमचे उपविभाग प्रमुख रमेश किसन तिखे हे त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे, कारण की तो पोस्टर लावण्यात अग्रेसर होता आणि पोलिसांची जी तक्रार दाखल झालेली आहे आणि या तक्रारीच्या संदर्भात जेव्हा कळालं त्याला की अशाचे प्रकारे आम्हाला कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय, तर अतिशय दबावाखाली असल्यामुळे काल त्याचा अटॅकनी मृत्यू झालेला आहे. तर या मृत्यूचे जबाबदार जे आहेत श्री उमेश म्हात्रे असतील, मधुर म्हात्रे असतील, ढोणे असतील आणि पोलीस प्रशासन, तर आमचं एक म्हणणं आहे की यांच्यावर आता गुन्हा दाखल करायला पाहिजे. तक्रारीमध्ये नाव नसले तरी त्यांनी मला काही आमच्या पदाधिकाऱ्यांना फोन केले होते की माझ्यावर तक्रार दाखल झालेली आहे, माझ्या घरात लग्न कार्य आहे, त्या टेन्शनमध्ये तो होता आणि त्याच्यामुळे तो इथे पोलीसवाले जे काय सांगतात हे फक्त एकतर्फी बोलतात आहे. कारण की 4-5 दिवसापूर्वी आम्ही जे काय बेपत्ता झालेले नगरसेवक आहे त्यांच्या संदर्भात जेव्हा तक्रार दाखल केलेली आहे तर त्याची काहीच पुढे झालेलं नसताना हे फक्त पोस्टरचा बहाणा करून पोलीस आतापर्यंत आम्ही 2 ते 3 तास झालेलो आहे कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये, पण आम्हाला का थांबून ठेवलं हे आम्हालाच कळत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.